Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture is the subject of impression management. तर आज आपण या लेक्चर्समध्ये एटिकेट्स ड्युरिंग कॉन्फरन्स बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ज्यावेळेस कॉन्फरन्स असते त्यावेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजेत, ते एटिकेट्स कोणते आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर एटिकेट्स ड्युरिंग कॉन्फरन्स म्हणजे काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. Basic etiquettes in today's digital global era can be a challenge, especially when you only have one form of communication to rely on during a conference call. You have your voice alone to relay your thoughts, questions, and inputs. This can be a good thing or bad thing depending on where your etiquette stands. Conference call etiquettes is different than regular phone etiquettes. It becomes increasingly important the more people there are on the call, and even more important when there are cultural and language barriers. You don't want to make a future pass simply because you wear uniform about these type of call etiquettes. तर कॉन्फरन्स कॉल असला की त्यामध्ये अनेक जण हे पार्टिसिपेट होत असतात. तर अशा कॉन्फरन्स कॉलच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे तेच आपण आज या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. कॉन्फरन्स कॉल एटिकेट इज डिफरंट दॅन रेग्युलर फोन एटिकेट्स. जे काही आपले रेग्युलर फोन एटिकेट्स आहेत त्याच्यापेक्षा हे कॉन्फरन्स कॉल एटिकेट्स हे डिफरंट असतात, वेगवेगळे असतात. Basic etiquettes in today's digital global era can be a challenge, especially when you only have one form of communication to rely on during a conference call. आत्ताचे सध्याचे युग हे एकदम डिजिटल असे झालेलं आहे. LPGमुळे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन यामुळे आपली इंडियाची इकॉनॉमी ही ओपन इकॉनॉमी झाली. त्यामुळे फॉरेनर्स इंडियामध्ये येऊन न्यू बिझनेस स्टार्ट करू लागले. त्यामधून FDI कन्सेप्ट निर्माण झाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मोठमोठे चेंजेस घडून आले आहेत. त्यांच्याकडे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी ही निर्माण झाली आहे. त्याच्यामुळंच असे जे काही कॉन्फरन्स होत असतात, जे काही बिझनेस मीटिंग्स असतात त्यावेळेस कशा प्रकारचे आपण एटिकेट्स फॉलो केले पाहिजेत त्याचे आपण स्टडी यामध्ये करत आहोत. कारण की सध्याचे युग हे डिजिटल युग आणि इलेक्ट्रॉनिक युग झालेले आहे. प्रत्येक गोष्ट ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच केली जाते. एखादा फाईल हे आपण कॉम्प्युटरच्या माध्यमातून काय करत असतो, त्यामध्ये योग्य प्रकारे सेव्ह करत असतो. त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर आपण ते कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून करत असतो. आणि आत्ता जर आपल्याला अनेक व्यक्तींना कॉल करायचा असेल तर आपण त्यावेळेस कॉन्फरन्स कॉल करत असतो आणि त्याच्यामधून देखील आपण काय करू शकतो, योग्य त्या प्रकारे त्यांना जो काही मॅसेज द्यायचा आहे जे आपल्याला डिस्कस करायचं आहे तर ते आपण या कॉन्फरन्सच्या माध्यमातून देखील करू शकतो. तर यासाठी काही एटिकेट्स आहेत. कॉन्फरन्स कॉल केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचे एटिकेट्स फॉलो केले पाहिजे ते प्रत्येक ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्सना माहिती असणे आवश्यक आहे. मग ते एटिकेट्स कोणते आहेत त्याचेच आपण थोडक्यात स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर या स्क्रीनवरती तुम्हाला काही एटिकेट्स हे दिसत असतील. तर यामध्ये एटिकेट्स ड्युरिंग कॉन्फरन्सच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजेत, ते एटिकेट्स कोणते आहेत ते चा स्टडी आपण वन बाय वन या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर दीज आर द 7 मोस्ट इम्पॉर्टंट एटिकेट्स ड्युरिंग कॉन्फरन्स. ज्यावेळेस कॉन्फरन्स असते त्यावेळेस या 7 इम्पॉर्टंट अशा असणाऱ्या एटिकेट्सचा वापर केला, ते एटिकेट्स फॉलो केले तर ती काही जी कॉन्फरन्स आहे ती इफेक्टिवली होऊ शकते. यासाठी असे एटिकेट्स प्रत्येक एम्प्लॉयर्सने, ऑफिसर्सने
माहिती असणे आवश्यक आहे. ओके, त्यांना हे एटिकेट्स माहिती असणे आवश्यक आहे, याची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. नाव लेट्स सी एटिकेट्स ड्युरिंग कॉन्फरन्स. तर फर्स्ट एटिकेट आहे तो आहे बी ऑन टाईम. सेकंड आहे अनाउन्स युअर सेल्फ. थर्ड एटिकेट आहे तो आहे डोंट ईट और ड्रिंक एनिथिंग. नेक्स्ट आहे म्यूट युअर सेल्फ. त्यानंतरचा आहे टेक नोट्स इफ नेसेसरी. त्यानंतर आहे हॅव अ लिस्ट ऑफ इनपुट क्वेश्चन्स रेडी. अँड लास्ट एटिकेट आहे तो आहे बी प्लेझंट टू दी एंड. तर अशा प्रकारचे हे काही एटिकेट्स आहे ते प्रत्येक ऑर्गनायझेशनमधील कंपनीमधील एम्प्लॉयर्सला ऑफिसर्सला माहीत असणे आवश्यक आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. तर या एटिकेट्सचा आता आपण वन बाय वन स्टडी करूया, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बी ऑन टाईम, दिस इज द फर्स्ट एटिकेट्स इन ड्युरिंग कॉन्फरन्स. ओके, कॉन्फरन्सच्या वेळेस जे काय एटिकेट्स पाळले पाहिजे तर त्यामधील फर्स्ट एटिकेट आहे तो आहे बी ऑन टाईम. तर बी ऑन टाईम म्हणजे काय, तर दिस शुड बी इझी राईट. हाऊएव्हर फॉर मेनी पीपल जॉईनिंग कॉन्फरन्स कॉल कॅन बी अ laborious process. Some have been burned by sitting on conference call waiting for up to 30 minutes. Now listen carefully. Some have been burned by sitting on conference call waiting for up to 30 minutes before the rest of also known your time is precious. Happily there are conference call options like click dial which will send you a text when participants are ready. It's an easy way to do group calls for people on the more and not tied to their desk. तर बी ऑन टाईम हा कॉन्फरन्स एटिकेट्समधील फर्स्ट एटिकेट्स आहे. यामध्ये ओके ज्यावेळेस कॉन्फरन्स असते त्यावेळेस ओके अनेक व्यक्तींबरोबर असा कॉन्फरन्स कॉल केला जातो. ओके, इट्स अन इझी वे टू डू ग्रुप कॉल्स फॉर पीपल. तर हा एक अत्यंत इझी असा मार्ग आहे ज्यामध्ये आपण ग्रुप कॉल करू शकतो. ओके, ग्रुप हा अनेक व्यक्तींचा असतो. ग्रुप म्हटलं की त्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन असा ग्रुप क्रिएट करतात. मग जेव्हा आपण कॉन्फरन्स कॉल करतो तर त्यावेळेस आपण 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर असा कॉन्फरन्स कॉल करत असतो. मग अशा वेळेस ओके जेव्हा हे कॉन्फरन्स कॉल केला जातो तर त्यावेळेस जो काही टाईम आहे तर त्या टाईमनुसारच ते कॉन्फरन्स कॉल झाला पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे. ओके, जो काही टाईम प्रिपेअर केलेला आहे त्यामध्येच ही कॉन्फरन्स कॉल आपण फिनिश करण्याचा आणि त्यामध्ये जे काही आपल्याला त्या कॉन्फरन्समध्ये डिस्कस करायचं आहे, जो काही योग्य तो मॅसेज त्या पार्टिसिपंट्सपर्यंत पोहोचवायचा आहे तो त्या वेळेमध्ये ओके जो काही वेळ ठरवून दिलेली असेल त्या वेळेतच ती कॉन्फरन्स कॉल होऊ शकेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यावेळेस अशी टायमिंग ओके तो प्रॉपर टाईमचा देखील आपण काय केला पाहिजे तो रूल फॉलो केला पाहिजे जेणेकरून तो आपण कॉन्फरन्स ही योग्य प्रकारे होऊ शकेल. त्यानंतरचा सेकंड एटिकेट आहे तो आहे अनाउन्स युअर सेल्फ. ओके, अनाउन्स म्हणजे काय, युअर सेल्फ म्हणजे आपण ओके जी कॉन्फरन्समध्ये जो काय पार्टिसिपेट होणार आहे, जो सहभागी होणार आहे त्याने स्वतःचे इंट्रोडक्शन त्यामध्ये अनाउन्स केले पाहिजे. ओके, डोंट ॲझ्युम दॅट एव्हरीवन नोज एव्हरीवन ओके और दॅट एनीवन नोज यू हॅव arrived. A brief introduction like hi this is I am sufficiently notifies others attend saying hello. When you enter a room, car, phone calls in these cases might be incredibly basic but it is still often overlooked. ज्यावेळेस आपली कॉन्फरन्स कॉल असते, कॉन्फरन्स मीटिंग असते त्यावेळेस ओके त्यावेळेस जी कॉन्फरन्समध्ये जो काही व्यक्ती पार्टिसिपेंट होणार आहे त्याने स्वतःचे इंट्रोडक्शन कॉन्फरन्सच्या वेळेस देणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकालाच तो व्यक्ती कोण आहे हे माहिती नसतो. त्यासाठी त्या व्यक्तीची माहिती प्रत्येक पार्टिसिपेंट्सला व्हावी यासाठी त्या व्यक्तीने स्वतःचे इंट्रोडक्शन करून द्यावे. ओके,
फक्त एखादा फोन कॉल असेल तर त्यावेळेस आपण फक्त हॅलो बोलू शकतो. बट कॉन्फरन्स कॉलच्या वेळेस त्याने स्वतःचे नाव हे सुद्धा सांगणे आवश्यक आहे. त्याने एकदम ब्रीफमध्ये अत्यंत थोडक्यात बट चांगल्या रीतीने स्वतःचे इंट्रोडक्शन करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या कॉन्फरन्समध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत, जे सहभागी झालेले मेंबर्स आहेत, त्यांना त्या व्यक्तीची ओळख व्हावी. तो व्यक्ती कोण आहे हे त्यांना समजावे. यासाठी त्याने जो काही कॉन्फरन्समधील व्यक्ती आहे त्याने स्वतःचं इंट्रोडक्शन थोडक्यामध्ये अत्यंत ब्रीफ आणि चांगल्या इझी आणि सिम्पल लँग्वेजमध्ये करून द्यावे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे डोंट ईट और ड्रिंक एनिथिंग. डोंट ईट और ड्रिंक एनिथिंग म्हणजे काय? अगेन दिस शुड बी ऑब्वियस बट इट्स अनफॉर्च्युनेटली not eating and drinking a meeting is rude enough, assuming it is not crowded like many in-person meetings are. However, eating and drinking on a conference can be maddening. There's no call to long that eating before and after isn't suitable. तर डोंट ईट और ड्रिंक एनिथिंग. ज्या वेळेस ज्या टायमिंगला ही कॉन्फरन्स कॉल चालू असतो, ती कॉन्फरन्स चालू असते, तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे ड्रिंक नाही केले पाहिजे आणि कोणताही पदार्थ हा त्यावेळेस खाल्ला नाही पाहिजे, ईट केला नाही पाहिजे, जेणेकरून आपली कॉन्फरन्स ही योग्य प्रकारे होऊ शकेल. कॉन्फरन्स चालू असताना त्या व्यक्तीने, त्या कॉन्फरन्समध्ये जे पार्टिसिपंट झाले आहे त्या व्यक्तींनी कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नये किंवा ड्रिंक करू नये. जर त्यांना पाणी प्यायचे असेल तर त्यांनी ती कॉन्फरन्स कॉलवरती स्वतःला म्यूट करून घ्यावे आणि अत्यंत वेगाने असे ते जे काय करायचे आहे तर त्याने ती क्रिया करून घ्यावी. तरी देखील कॉन्फरन्स आपली योग्य रीतीने व्हावी असे वाटत असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ नये किंवा ड्रिंक करू नये. डोंट ईट और ड्रिंक एनिथिंग. तर अशा प्रकारे कॉन्फरन्स चांगल्या प्रकारे होणे यासाठी असे काही शिष्टाचार आहेत, असे काही एटिकेट्स आहेत, ते प्रत्येक व्यक्तीने फॉलो करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे म्यूट युअर सेल्फ. म्यूट युअर सेल्फ म्हणजे काय? तर देअर्स म्यूट बटन फॉर अ रिझन. It might not seem like it, but there's a lot of background noise. Even as the quietest of officers, there may also be feedback you can't hear, but everyone is can unless you are speaking. Keep your phone on mute. However, don't use this feature as an excuse to sneak a snack. Refer back to the last point for a reminder. म्यूट युअर सेल्फ. कॉन्फरन्स कॉल असताना जर आपल्या अवतीभोवती काही बॅकग्राऊंड नॉईज हे मोठ्या प्रमाणावर होत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीने हे स्वतःला म्यूट करून घ्यावे. तो मोबाईलवरती किंवा त्या कॉन्फरन्सवर चालू असताना त्या फोनवरती जे काही म्यूटचा ऑप्शन असतो तर तो म्यूटचा ऑप्शन यूज करून असे म्यूट करणे आवश्यक आहे. त्यासाठी कॉन्फरन्स योग्य रीतीने घडावे यासाठी आपल्या अवतीभोवती जो काही आवाज होत आहे तो बॅकग्राऊंड नॉईज मोठ्या प्रमाणे होत असेल तर तो नॉईज बंद करण्यासाठी फोनवरील जो म्यूट बटन असेल ते क्लिक करावे आणि तो कॉन्फरन्समध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळा येणार नाही यासाठी हे करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे टेक नोट्स इफ नेसेसरी. Take notes if necessary. It is the most important etiquettes in during conference. There may very well be a recorder, but if there are notes that you will need to do your job, better take charge and jot them down yourself. Some people also record conference call so they don't miss anything. However, if that sounds like a plan for you, make sure to ask a manager in advance.
Some people may not want their voice recorder for whatever reason and respect Trump's convenience. तर आपला 5 नंबरचा कॉन्फरन्समधील काय एटिकेट आहे तो आहे टेक नोट्स इफ नेसेसरी. ज्यावेळेस कॉन्फरन्स चालू असते तर त्यावेळेस ती कॉन्फरन्स रेकॉर्ड देखील केली जाते, परंतु आपण वारंवार ते रेकॉर्डिंग केलेले रेकॉर्डर आपण ते वारंवार ते आपण चालू करू शकत नाही. तर त्यासाठी ज्यावेळेस कॉन्फरन्स असते तर त्यावेळेस काही इम्पॉर्टंट असलेले इन्फॉर्मेशन ही नोट डाऊन करणे आवश्यक आहे, ते गरजेचे आहे. देअर मे व्हेरी वेल बी अ रेकॉर्डेड, बट इफ देअर आर नोट्स दॅट यू विल नीड टू डू युअर जॉब. त्यासाठी कॉन्फरन्सच्या वेळेस योग्य त्या कॉन्फरन्सकडे लक्ष देऊन अत्यंत केअरफुली ती कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेंट्स होऊन त्यांचे बोलणे ऐकून जे इम्पॉर्टंट असे पॉईंट्स असतील तर ते नोट डाऊन करून घेणे हा देखील कॉन्फरन्सच्या वेळेचा अत्यंत इम्पॉर्टंट असा एटिकेट आहे. आपल्याला इन फ्युचरमध्ये त्या कॉन्फरन्समध्ये कोणकोणते डिस्कशन झाले, कोणकोणत्या पॉईंट्सवरती त्याच्यामध्ये डिस्कशन करण्यात आले त्याची आपल्याला माहिती व्हावी यासाठी असे नोट डाऊन करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे हॅव अ लिस्ट ऑफ इनपुट क्वेश्चन्स रेडी. इफ यू ऑलरेडी नो यू हॅव क्वेश्चन्स ऑर इनपुट, जॉब देम डाऊन बिफोर हँड. ज्या वेळेस कॉन्फरन्स होणार आहे तर त्यापूर्वी आपण कोणते टॉपिक्सवरती त्यामध्ये डिस्कशन करणार आहोत, आपण कोणत्या गोष्टीवर त्यामध्ये बोलणार आहोत ते आधीच ठरलेले असते. मग असा जो काही टॉपिक आहे त्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारायचे आहे ते क्वेश्चन्स हे ते कॉन्फरन्स स्टार्ट होण्याआधीच ते क्वेश्चन्स रेडी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तो काही टॉपिक आहे तो समजून घेतला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची आन्सर्स मिळवण्यासाठी ते क्वेश्चन्स हे रेडी करून ठेवले पाहिजे, जेणेकरून त्या पार्टिसिपेंट्स होणारे जे सहभागी होणारे मेंबर्स आहेत त्यांचा टाईम वेस्ट होणार नाही. यासाठी जे काही क्वेश्चन्स आहेत ते कॉन्फरन्सच्या आधीच त्याची लिस्ट रेडी केली पाहिजे. त्यानंतरचा एटिकेट आहे तो आहे बी प्लेझंट to the end. Finally, make sure to say goodbye and do so with a smile. Politeness can go a long way in business, especially when you are relying solely on your voice. There's only so much you can do to make a good impression. With prepare work and basic etiquette, you can show you are polished, respectful, and genuinely interested in the call. That's what will stand out in the eyes of managers and investors, and it takes minimum effort on your part. Be pleasant to the end. ज्या वेळेस कॉन्फरन्स हे एंड होणार असेल ती समाप्त होणार असेल तर त्यावेळेस अत्यंत चांगल्या प्रकारे ते कॉन्फरन्सचा एंड होणे तेवढाच महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे त्याची बिगिनिंग त्याची सुरुवात झालेली असते त्याच प्रकारे चांगल्या पद्धतीने त्या कॉन्फरन्सचा एंडिंग होणे देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मग असे फायनली जेव्हा कॉन्फरन्स एंड होत असते तर त्यावेळेस अत्यंत चांगल्या प्रकारे गुड बाय हा शब्द वापरून ते आपण कॉन्फरन्समधून लेफ्ट होऊ शकतो. अत्यंत पोलाइटनेसने नम्रतेने असे आपण सांगितले पाहिजे, जेणेकरून त्या पार्टिसिपंट्सकडे चांगल्या प्रकारची आपल्याबद्दलची इमेज क्रिएट होऊ शकेल. आपल्या ऑर्गनायझेशनचे बाबत त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे इमेज क्रिएट होऊ शकेल. तर अशासाठी ज्यावेळेस कॉन्फरन्स असते त्यावेळेस अशा प्रकारचे काही एटिकेट्स आहे ते अत्यंत काळजीपूर्वक हे फॉलो करणे आवश्यक आहे, अत्यंत गरजेचे आहे.
तर कॉन्फरन्सच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केली पाहिजे ते आपण आत्ताच पाहिले. तर पहिला एटिकेट होता तो होता बी ऑन टाईम. सेकंड आहे अनाउन्स युअर सेल्फ. थर्ड इज डोंट ईट और ड्रिंक एनिथिंग. 4 नंबरचा एटिकेट आहे तो आहे म्यूट युअर सेल्फ. 5 नंबरचा एटिकेट आहे तो टेक नोट्स इफ नेसेसरी. नेक्स्ट इज हॅव अ लिस्ट ऑफ इनपुट क्वेश्चन्स रेडी. आणि लास्ट इज बी प्लेझंट टू द एंड. तर अशा प्रकारचे ही काही 7 एटिकेट्स आहेत. तर यांचा कॉन्फरन्सच्या वेळेस ज्यावेळेस कॉन्फरन्स चालू असते, कॉन्फरन्स कॉल चालू असतो, त्यावेळेस या एटिकेट्सचा चांगल्या रीतीने जर वापर केला तर ती कॉन्फरन्स नक्कीच इफेक्टिवली होऊ शकेल, सक्सेसफुल होऊ शकेल. तर अशा प्रकारे ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्सने, ऑफिसर्सने हे एटिकेट्स फॉलो करणे अत्यंत गरजेचे आहे, इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये कॉन्फरन्सच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स हे फॉलो केले पाहिजे त्यांचा ओव्हरऑल स्टडी या लेक्चर्समध्ये केला आहे. ओके, थँक्यू.